नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। खरं तर कमळीने राजनला विचारून निंगीला घरी आणलेलं असतं, कारण निंगी खूपच उदास झालेली असते। ती जेवत वगैरे नसते वेळच्या वेळी, कारण कमळी आणि निंगी जेव्हापासून आलेल्या आहेत, गावात पण त्या एकत्रच असायच्या आणि मुंबईत आलेल्या आहेत तेव्हापासून पण त्या दोघी एकत्रच असतात। पण निंगीला आता रूममध्ये काय त्या एकटीला राहू वाटत नसतं, म्हणून राजननेच कमळी आणि निंगीला एकत्र राहण्यासाठी निंगीला घरी आणलेलं असतं, हा निर्णय घेतलेला असतो। परंतु आता निंगी महाजन नाही म्हणून तिला घराच्या बाहेर अनिका आणि कामिनी दोघेही काढत असतात। रागिनी सुद्धा ओरडून बोलत असते। तेव्हा मात्र कमळीने आता एक स्टँड घेतलेला आहे आणि तो म्हणजे या कामिनीचं सगळं सामान तिनं गोळा करून आणलेलं आहे आणि तिला सांगितलेलं आहे की तुम्ही महाजन नाही तर या घराबाहेर व्हायचं। त्यानंतर जी गोष्ट घडणार आहे ती म्हणजे स्वतः कमळी आता कामिनीला निंगीची माफी मागायला लावणार आहे आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळणार आहे ते म्हणजे काहीही झालं तरीही तुम्ही महाजन नाही तर तुम्ही या घरात राहू शकत नाही, हा कमळीने तिच्या हाती सत्ता आलेली आहे आणि त्यानंतर घेतलेला निर्णय आहे। त्यामुळं कामिनीची आता वाट लागलेली आहे आणि कामिनीला निंगीची माफी मागण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता प्राजू घरी आलेली असते आणि ती नयनताराला सांगत असते की कमळीने असा निर्णय घेतला आणि काय सांगू तुला, खरंच त्या अनिकाची ना वाटच लागली। आणि त्याचबरोबर राजन काका सुद्धा आले होते तिथं, पण त्यांना सुद्धा कमळीने सांगितलं की गाडी जी आहे ना ती आपल्या गेटच्या बाहेर लावायची। तेव्हा राजन काका सुद्धा पाहतच राहिले होते असं ती सांगत असते। तेव्हा नयनतारा म्हणते, अरे वा, हा तर डिसिजन खूपच मोठा घेतलाय तिनं, असं नयनतारा सांगत असते। तेव्हा मात्र प्राजू म्हणत असते की हो मॉम, हो मॉम, खरंच, असं म्हणत ती सांगत असते। नयनताराला खरं तर कौतुक वाटत असतं। इकडे कमळी आणि निंगी निघालेले असतात, दोघीही नेहमीप्रमाणे चालत असतात। तेव्हा कमळी म्हणते की निंगी काय झालं? निंगी म्हणते की आता इथून पुढं आपल्या दोघींच्या वाटा वेगळ्या आहेत ना, मी इकडं हॉस्टेलकडे जाणार आणि तू घरी जाणार आहेस। आता कमळी सायकलवरती घरी निघालेली असते। सकाळी कॉलेजला येताना अगदी टॉप गाडीने ती आलेली असते आणि जाताना सायकलवरती ती जात असते। तेव्हा मात्र निंगीला थोडं वाईट वाटत असतं। कमळी म्हणत असते की हो ग निंगे, मला पण तुझी खूप आठवण येते, म्हणून तर मी काल तुला भेटायला आले होते ना, बघितलंस ना, मला पण नाही राहवत ग तिथं, असं ती सांगू लागते। तेव्हा मात्र निंगी म्हणते, पण कमळे बघितलंस ना हे सगळं? तेव्हा कमळी म्हणते की काळजी करू नको निंगे, सगळं नीट होणार आहे, असं ती कमळी निंगीला सांगत असते। परंतु कमळीच्याही मनात आलेलं असतं की निंगीला एकटं राहायला नको वाटतंय, निंगीलाही खरं तर माझ्यासोबत नेलं पाहिजे। जेव्हापासून आम्ही दोघी पण आलोय तेव्हापासून आम्ही एकत्रच आहोत, घरी पण आम्ही एकत्रच असायचो, असं तिला वाटत असतं। इकडे राजनवर मात्र रागिणीने ताशारे काढायला सुरुवात केलेली असते। हे सगळं काय चाललंय? आम्ही कोण आहोत? आम्हाला काही किंमत आहे का नाही? का तुझ्या त्याच मुलीला फक्त अधिकार दिले जाणार आहेत आणि तिने आमच्यावरती हुकूम चालवायचंय, आम्ही फक्त ऐकून घ्यायचंय का? ती मालकीन झाली म्हणजे तिनंच करायचंय का सगळं? तेव्हा मात्र राजन म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, हे जे काय बोलणं आहे ना तुझं, रागिनी बंद कर, कारण तुझ्यामुळं ती अनिका तशीच बोलते आणि तशीच वागायला लागलेली आहे, त्यामुळं तुला विचार करावा लागणार आहे, असं तो रागिनीला सांगत असतो। तेव्हा मात्र रागिनी म्हणत असते, पण तू प्रत्येक वेळेस आमच्याशी असंच वागत असतो। इकडे अनिकाला तर इतका राग येतो की अनिका म्हणते की बस झालं, इथून पुढे मी तुला डॅडही म्हणणार नाही, तुझा माझा काही संबंध नाहीये, असं म्हणत ती रागाने तिथून निघूनच गेलेली असते। तिला मात्र हे अजिबात पटलेलं नसतं। त्यासोबतच इकडे रागिनी म्हणत असते की राजन बास झालं, अति होत्या, तुला या मुलीबद्दल काही वाटत नाहीये का? तेव्हा राजन म्हणतो की हे बघ रागिनी, मला दोघींबद्दलही तेवढंच वाटतं आणि मी दोघींसाठीही तेवढाच निर्णय घेतलेला आहे। कारण इकडे रागिनीला ही गोष्ट पटलेली नसते की कमळीला राजनने आता ट्रस्टीमध्ये हे केलेलं आहे, त्याच्या जागेवरती कमळीचं नाव आहे आणि अन्नपूर्णा महाजन यांनी कमळीला उत्तराधिकारी घोषित केलेला आहे। त्यामुळं त्यांचे सगळे अधिकार घेण्याचा निर्णय ते नसताना ते सगळे अधिकार घेण्याचा निर्णय कमळीला आहे, म्हणजेच कमळी घरातली सुद्धा मालकीन झालेली आहे, असं इथे झालेलं असतं। तेव्हा कमळीला राजन विचारतो काय झालं? तेव्हा ती म्हणत असते की बाबा एक बोलू का?
तेव्हा राजन म्हणतो काय झालं. तेव्हा ती सांगायला सुरुवात करते की आज मी कॉलेजमधून येत होते आणि निंगीन मी येत होतो. मग तिथून आहे ना रस्ता फुटतो ना तिथे आम्ही पोहोचलेलो बोलत बोलत. तेव्हा निंगी म्हणाली की कमळे आता आपल्या दोघींच्या वाटा वेगळ्या झालेत आणि काल पण मी तिच्यासाठी डबा घेऊन गेलो होतो ना. खरं तर निंगीला ना खूप वाईट वाटतंय. आम्ही पहिल्यापासून एकत्रच आहोत ना आणि आता मी इकडे राहायला आले आणि ती तिथे एकटी पडली ना. रूमवर पण ती एकटीच असते त्यामुळं ती ना जेवत वगैरे पण नाहीये, रात्र झोपत पण नाहीये. त्या दिवशी पण ऋषी सरांच्या फोनवरती फोन आलता ना तेव्हा बोलणं झालं होतं. तेव्हा राजन म्हणतो असं झालंय का. त्यानंतर कमळी इकडे आजोबांच्या रूममध्ये येते. आजी आणि आजोबा म्हणजे अन्नपूर्णा आजी आणि आजोबांसोबत ती गप्पा मारत असते. अन्नपूर्णा तिचं सगळं ऐकत असते, डोळ्यांनी रिस्पॉन्ड करत असते. ते मात्र कमळीच्या लक्षात आलेलं असतं. डॉक्टरांनी हे सांगितलेलं असतं की पहिलं त्यांच्या नजरेमध्ये असं दिसतच नव्हतं, भाव दिसत नव्हते, पण आता तू त्यांच्याशी बोलत असते तर त्या तुला ओळखतायत हे त्यांच्या नजरेतून स्पष्ट होत आहे. हे ऐकल्यानंतर कमळी आता त्यांच्याशी बोलत असते, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी सांगत असते, कॉलेजमध्ये काय झालं ते सगळं सांगत असते, कारण तिला त्या दोघांचीही काळजी आहे आणि म्हणून तर राजनने त्यासाठी तर कमळीला बोलवलेलं आहे. इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे कमळी म्हणते की आजी मी आज ना खूप दमलोय, मला ना तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे, तुम्ही मला थापटवाल ना, असं ती सांगत असते. थोपटून झोपवाल ना. आणि असं म्हणत कमळी अन्नपूर्णा आजींच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपते. परंतु अन्नपूर्णा आजी यांच्याकडून काहीच रिस्पॉन्स मिळत नाही. तेव्हा मात्र इकडे अन्नपूर्णा आजी शांतच असतात. आजोबा कमळीकडे पाहतात. कमळी म्हणत असते की हळूहळू होईल बदल, असं म्हणत ती स्वतःची समजूत घालू लागते, कारण अन्नपूर्णा आजी आता तिच्याकडे पाहून ओळख द्यायला लागलेले आहेत, ओळख दाखवत आहेत. इथंपर्यंतच्या तर गोष्टी झालेल्या आहेत, फक्त आता बाकी काही गोष्टी होणं गरजेचं आहे आणि लवकरच त्याही होतील असं कमळीचं म्हणणं असतं. इकडे कमळी बोलत असते तेवढ्यातच नयनताराचा फोन येतो आणि नयनताराचा फोन सुद्धा कमळी घेते आणि नयनताराशी ती बोलते. त्यानंतर राजन येतो आणि कमळीला म्हणू लागतो की अगं कमळी मला तुझ्याशी बोलायचं आहे. कमळीला धक्का बसतो. कमळी म्हणते काय झालं बाबा. तेव्हा राजन म्हणतो की अगं चल तुझ्यासाठी ना छान असं सरप्राईज आहे. तेव्हा कमळी म्हणते की काय करायचंय. तेव्हा राजन म्हणतो की आत्ताच्या आत्ता हॉस्टेलला जा आणि तिथून निंगीला घेऊन इकडे ये, निंगीला आपल्या घरी राहायला घेऊन ये, गेस्ट रूममध्ये आपण तिची सोय करूया आणि तिलाही तेवढंच बरं वाटेल आणि तुलाही तेवढंच ही होईल आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्ही दोघी जणी एकत्र असला की तुम्ही दोघीही छान राहाल, असं इकडे राजनने सांगितलेलं असतं. नयनतारा तर सरळ तोंडावरती कमळीचं कौतुक करत असते आणि ही गोष्ट प्राजू ऐकते. खरं तर प्राजूला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि कमळीशी नयनतारा बोलत असते, त्यांना सांगत असते. त्याचबरोबर नयनतारा म्हणते की खरंच म्हणजे मला प्राजूकडून कळलं की तू कॉलेजमध्ये जो निर्णय घेतला ना तो खूप धाडसी निर्णय घेतलेला आहे. खरं तर अन्नपूर्णाताईंनी सुद्धा हेच केलं असतं. अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून तू प्रत्येक निर्णय घेत आहे. खरंच मला बरं वाटतंय आणि काही मदत लागली तर कळव, असं त्या सांगू लागतात. तेव्हा मात्र कमळी म्हणते की हो. आता राजनने कमळीला बोलवलेलं असतं आणि कमळीला सांगितलेलं असतं. कमळी आता निंगीला आणायला गेलेली असते, जाताना ड्रायव्हर सोबत घेऊन गेलेली असते. निंगी पण तिचं गाठोडं बांधून सगळं सामान घेऊन आता येते. तेव्हा मात्र राजन तिच्याकडे पाहत राहतो आणि म्हणतो की चला निंगी या, तुमचं स्वागत आहे आणि आता इथं निवांत राहायचं आहे. पण त्याच वेळी अनिका, रागिनी आणि कामिनी तिघेही तिथं बसलेले असतात. त्या रागाने सुटतात आणि तावातावाने निंगीच्या अंगावरती धावूनच येतात आणि बोलायला सुरुवात करतात. राजन म्हणत असतो की निंगी चल बरं आतमध्ये, असं म्हणत राजन निंगीचं स्वागत करतो. त्याचबरोबर डायनिंग टेबलच्या तिथे आजोबा, त्याचबरोबर अन्नपूर्णा आजी सगळे तिथं असतात आणि ह्या तिघीजणी आता बोलायला येतात. तेव्हा निंगीला इकडे अनिका म्हणू लागते की तू कशाला आलीस इथे, तुझा काय संबंध आहे, हे माझं घर आहे ना. तेव्हा कमळी म्हणत असते की अगं अनिका. तेव्हा मात्र अनिका ऐकायला तयार नसते. रागिनी पण म्हणत असते की काय चाललंय राजन तुझं, आता रस्त्यावरची किती माणसं आणून तू घरात ठेवणार आहे. त्यानंतर कामिनीलाही तेवढाच राग आलेला असतो. कामिनी म्हणते की आधी कॉलेजमध्ये फुकटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आणि त्यानंतर हे सुरू करायचं, हे भारी आहे यांचं. आता 2 वेळचं फुकटचं गिळायला पण वेळ पाहिजे ना, चांगलं चुंगलं खायला राहण्याची पण सोय झाली पाहिजे, म्हणून तर इथे ते आलेले आहेत, असं म्हणत आता कामिनीने जो तोंडाचा पत्ता सुरू केलेला असतो तो काही बंद झालेला नसतो. कमळीला आणि निंगीला दोघींनाही वाईट वाटतं. अनिका म्हणते की हे महाजनांचं घर आहे. कामिनी सुद्धा म्हणते की हे महाजनांचं घर आहे आणि इथे फक्त आणि फक्त महाजनच राहतील. तेव्हा कमळी म्हणते असं आहे का निंगी, तुला जावं लागेल. कमळी जड अंतकरणाने निंगीला सांगत असते की तुला जावं लागेल. तेव्हा निंगी म्हणते की चालेल. निंगीलाही खूप वाईट वाटलेलं असतं. तेव्हा मात्र कमळी म्हणत असते की काय करणार ना, माझ्याकडे कोणता ऑप्शनच नाही आहे, त्याच्यामुळं मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. तेव्हा मात्र
इकडे निंगीला वाईट वाटलेलं असतं आणि मग निंगी घराच्या बाहेर जाते. त्यानंतर कमळी इकडे म्हणते की चालेल. राजन म्हणतो की खरंच मला माफ कर, म्हणजे मी असं नको होतं करायला, मी बोलायला पाहिजे होतं. तेव्हा कमळी म्हणते की मी आता एक निर्णय घेणार आहे आणि ती महाजन नाही आहे ना, ती घोरपड आहे ना, ती गेली घराच्या बाहेर, मग अजून एक व्यक्ती या घरातून बाहेर जाणार आहे. त्यामुळं बाबा वाईट वाटून घेऊ नका, असं कमळी सांगते. त्यानंतर कमळीने नोकरांना सांगून कामिनीच्या रूममधून तिचं सगळं सामान बाहेर आणलेलं असतं. आता मात्र प्रश्न पडलेला असतो ह्या तिघींना की काय झालं. कामिनी तिथं ओरडतच येते, निंगी देवापुढं दिवा लावत असते. कामिनी येते आणि म्हणायला लागते की माझं सामान इथं का आणलंय. तेव्हा कमळी म्हणते की कसं आहे माहिती आहे का, हे घर महाजनांचं आहे आणि या घरामध्ये फक्त महाजनच राहणार, त्यामुळं महाजन नसलेल्यांनी या घरात राहायचं नाही. तेव्हा मात्र अनिका म्हणत असते की हे सगळं काय चाललंय तुझं गावछाप. तेव्हा कमळी म्हणते की सांग बरं मला, तुझ्या ग्रॅनीचं नाव काय आहे. तेव्हा मात्र कामिनीचं नाव ती सांगायला लागते. तेव्हा मात्र कमळी म्हणते काय बोललीस तू, कारण त्या महाजन नाही आहेत त्यामुळे त्या घरात राहणार नाहीत. तेव्हा मात्र कमळीने घेतलेला निर्णय ऐकून कामिनीला रागिनीला धक्का बसलेला असतो. अन्नपूर्णाजी मात्र पाहतच राहते. आता कामिनी म्हणू लागते की हे काय करते. राजन म्हणतो बरोबरच आहे, कारण तुम्हीच सांगितलं ना मगाशी, जे महाजन नाही आहेत त्यांनी या घरात राहायचं नाही, त्यामुळं तुलाही या घरात राहता येणार नाही आत्या, असं म्हणत आता राजनने कमळीची साथ दिलेली असते. आणि आईने कमळीला उत्तराधिकारी केलंय, तर कमळी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो स्वतः घेत आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये कोणीही लुडबुड करायची नाही, असंही त्याने स्पष्ट सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता शिट्ट्या वाजू लागतात त्या कामिनीच्या. कामिनी म्हणत असते मी कुठे जाणार, काय करणार. तेव्हा कमळी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला या घरात राहायचं असेल तर तुम्हाला निंगीची हात जोडून माफी मागावी लागेल, तरच तुम्ही या घरात राहू शकता. कामिनी म्हणते की नाही चल फुट. राजन म्हणतो की अगदी बरोबर आहे, कारण तू निंगीचा अपमान केलेला आहे, हे महाजनांचं घर आहे हे मलाही माहिती आहे, पण तू निंगीशी अशा पद्धतीने बोलायला नको होतं, तू तिचा अपमान केलेला आहे, त्यामुळे तुला तिची माफी मागावीच लागणार आहे. आता कामिनीच्या पुढे पर्यायच नसतो. अन्नपूर्णाजी आजोबा सगळेजण पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण कमळीने धडाधड जे निर्णय घ्यायला सुरुवात केलेली असते त्यामुळं मात्र सगळेजण पाहतच राहतात. तर आता कामिनी कशा पद्धतीने निंगीची माफी मागणार, आता निंगी पण महाजनांच्या घरी राहायला येणार आणि दोघीजणी मिळून ह्या त्रिकुटाची कशी वाट लावणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.